आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. नरे परिसरामधील बालकांसाठी माजी नगरसेवक राजाभाऊ लायगुडे आणि युवा नेते यशवंत लायगुडे यांच्या पुढाकारामधनं 14 आणि 15 डिसेंबर रोजी 2 दिवस भव्य बालजत्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या बालजत्रेला हजारो बालकांसह पालकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आनंद उत्सवाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय. या 2 दिवसांच्या बालजत्रेमध्ये लहान मुलांसाठी विविध झोके, पाळणे, खेळणी, साहसी खेळ, मनोरंजनाचे कार्यक्रम तसेच आकर्षक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. संपूर्ण जत्रा परिसरामध्ये सुरक्षितता, स्वच्छता आणि शिस्तबद्ध व्यवस्था ठेवण्यात आली. त्यामुळे पालकांनी मोठं समाधान व्यक्त केलंय. मुलांच्या चेहऱ्यावरती दिसणारं निरागस हास्य आणि उत्साह हे या उपक्रमाचं खरं यश ठरलंय. या बालजत्रेला परिसरामधील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांनी भेट देत आयोजकांचं मोठं कौतुक केलंय. आमच्या मुलांसाठी 2 दिवसांचा हा आनंद उत्सव अविस्मरणीय ठरलाय अशी भावना पालकांनी व्यक्त केली. नरे परिसरामध्ये सामाजिक बांधिलकी आणि बालकेंद्रित उपक्रमांचं उत्तम उदाहरण म्हणून ही बालजत्रा ओळखली जाते. राजाभाऊ लायगुडे आणि यशवंत लायगुडे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम नागरिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारा ठरला आहे. बालजत्रा ठेवण्यामागचं कारण या नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये नवीन भाग असल्यामुळं तिथल्या मुलांना खरं तर असे छोटे मोठे उपक्रम करणं गरजेचं आहे. मुलांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण करून त्यांच्या आईवडिलांना सुद्धा चांगलं एक साधन या मुलांच्या माध्यमातून मिळतं. बाळगोपाळांसाठी पाणी ठेवलेले आहेत किंवा पॉपकॉर्न किंवा इतर अजून सामग्री ठेवलेली आहे. हे नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये असे उपक्रम आतापर्यंत झालेले नव्हते. ते आपण ह्या बाळगोपाळांसाठी आतापर्यंत केलेले आहेत. इथून पुढं अशीच कामं या परिसरामध्ये करत राहू. या परिसरामध्ये नव्याने समाविष्ट झालेले हे जे गाव नरेगाव, त्या गावांमध्ये पाण्याची समस्या आहे किंवा कचऱ्याची असतील तर बऱ्याचशा समस्या आहेत. तर ग्रामपंचायत काळामध्ये सागर भाऊ मुमकर यांनी चांगलं काम या परिसरामध्ये केलंय. खरंच त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे. तो शेजारी माझ्या शेजारी उभा राहिलाय म्हणून मी म्हणत नाहीये, पण मी ज्या वेळेस या परिसरामध्ये फिरलो तर त्यावेळेस सोसायट्यांमध्ये रस्ते असतील किंवा अंतर्गत कुठली कामं असतील ती त्यांनी स्वतःहून केलेली, आमदार फंडातून असेल, जिल्हा परिषद फंडातून असेल आणि त्यांच्या काही वैयक्तिक खर्चातून का आहे ना जी काही कामं आहेत ती त्यांनी 30 रिटर्न आहे. मला अनुभव हे आहे कारण मी 10 वर्ष महानगरपालिका स्वतः जवळून पाहिलेली आहे आणि स्वतः मी कामावरती लक्ष देऊन आतापर्यंत कामं करत आलेलो आहे. त्यामुळं मला हे नवीन नाहीये. जे संबंधित अधिकारी आहेत खात्यांचे त्यांच्याशी चर्चा करून आपण काही महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, नंदकुमार जगताप पाणी पुरवठ्याचे, त्यांना एक आपण पत्र दिलेलं आहे की जेणेकरून या परिसरामध्ये प्यायच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे. मोठ्या व्यासाच्या लाईनी टाकणे किंवा टाक्या नवीन बांधणे मोठ्या क्षमतेच्या, तर आपल्या या परिसरामधल्या नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे किंवा रस्ते छोटे हे आहेत काय खराब झालेले आहेत तर ते चांगल्या प्रकारे चांगल्या क्वालिटीचे कसे होतील याकडे प्रामुख्याने आपण लक्ष देतोय की जेणेकरून या इथल्या नागरिकांचे प्रश्न जे काय आहेत ते सोडवले जातील. आता आपण एक लायगुडे हॉस्पिटल पालिकेचं ते पुणे महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये लायगुडे हॉस्पिटलमध्ये जे काय आपले गोरगरीब जनता आहे त्यांना जी काय गोळ्या औषधं लागतील कुठल्या सुद्धा आजारांवरती तर पुणे महानगरपालिकेच्या मार्फत कितीही महागाच्या गोळ्या औषधं लागली तरी आपण तिथे यायची व्यवस्था आपण करतोय. आणि महानगरपालिकेकडनं शहरी गरीब योजनेमधून 50% जे काय दवाखान्याला खर्च येतो म्हणजे जे खर्च येत असेल त्यातले 50% महानगरपालिकेच्या माध्यमातून तो पण आपण खर्च त्यांचा वाचवतोय. नगरपालिकेमध्ये नंदकुमार जगताप साहेब आहेत, यांना एक पत्र आपण असं एक दिलेलं आहे की बाबा जोपर्यंत आपल्या महानगरपालिकेतर्फे जर पाणी पुरवठा आपल्याला करता येत नसेल तर तात्पुरत्या स्वरूपात का होईना जसं दायरी गावासाठी आपण टँकरची व्यवस्था केलेली आहे तशीच व्यवस्था जर एखाद्या सोसायटीला 30 टँकर लागत असतात महिन्याला तर कमीत कमी 15 तरी टँकर
कुठलाही चार्ज न आकारता आपल्या ह्या नऱ्यामधल्या जे काही सोसायटी आहेत त्यांना आपण अवेलेबल करून द्यावा अशी त्यांना विनंती आपण केलेली आहे. परत स्वतः समक्ष आमदार साहेबांच्या माध्यमातून त्यांची बैठक लावून त्यांना सुद्धा समोर बसवून ती विनंती त्यांना विनंती करून त्यांच्याकडून ते प्रॉब्लेम आपल्या या पाण्याचा कसा सॉल्व्ह करता येईल हे पाहणार आहोत. धन्यवाद. मंडलाध्यक्ष यशवंत रामदास लायगुडे, आज आपण नऱ्यामध्ये बालजत्रेचं आयोजन केलेले आहे. गेले 2 दिवस आपली ही बालजत्रा चालू आहे. एवढा रिस्पॉन्स खूप चांगला येतोय की कमीत कमी 2 दिवसामध्ये 6,500 मुलांनी व त्यांच्या पालकांनी सहभाग घेतला. त्याच्यामध्ये बालजत्रेमध्ये आपण मुलांसाठी खाऊ ठेवलेला आहे. पॉपकॉर्न असतील, गुड्डी कबाल असेल, भेळ असेल, पाणीपुरी असेल, अशा अनेक प्रकारचे मुलांना जे आवडतं ते आपण ठेवलेले आहे. चॉकलेट वाटप आहे, मुलांना खेळण्यासाठी खेळणी आहे, असे बरेच आपण मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. 2 दिवसामध्ये साधारण 6,000-6,500 लोकांनी सहभाग घेतला याच्यामध्ये. इथून पुढचे काय तर आमचे मार्गदर्शक नगरसेवक राजाप्पाला लायगुडे यांच्यातर्फे बालजत्रा या ठिकाणी भरवण्यात आली आहे. आणि तुम्ही बघत असाल नरेगावात कालपासून अतिशय लहान मुलांमध्ये बालगोपालांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. त्याबरोबर त्यांचे आई वडील देखील या ठिकाणी आलेले आहेत. अतिशय व्यवस्थित या ठिकाणी मॅनेजमेंट, लहान मुलांसाठी खेळणी या ठिकाणी आपण अवेलेबल करून दिलेली आहे. पण रविवार असेल, सोमवार असेल, अशा दिवशी देखील एवढी जर गर्दी होत असेल तर एक आनंदमय वातावरण नरेगावात वातावरण झालेलं आहे, मी या ठिकाणी सांगू इच्छितो. पण खऱ्या अर्थाने आपणचं काम या ठिकाणी पाहायला गेलं तर गेलं 10 वर्षात खूप चांगलं आहे. आणि त्या चांगल्या कामात कुठंही मतार न पाहता या ठिकाणी सर्व गावातील व्यक्तींसाठी, मुलांसाठी मोफत या ठिकाणी बालजत्रा ठेवलेली आहे. त्यामुळं त्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करेन. अमोल उदमाले, सी 24 तास, पुणे.